काय सांगा हो साईडला थांबा सर समोर रस्ता पुढे गर्दी होईल.
पुढे गर्दी होईल, पुढे गर्दी होईल. इथं घ्या, इथं दोन पॅक इथं पॅक इथं जेवण कुणाल कुठे माझं बी घ्या कुणाल बाहेर गर्दी जास्त होईल. कंट्रोल होणार नाही. इथून दोन पॅक आहे आणि काय पाठीमागे पॅक इथं कमी मंडई एकत्र इथं थांबवते. इथं थांबवा. इथं थांबवा. इथं खाली या पायरीवर थांबवा. या इथं बस. आता नका देऊ कोणाला. हे ठिकाण आहे. हा हा हे व्यवस्थित अरे वाहने खाली म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना खूप मनापासून जयंतीच्या शुभेच्छा. सरकारच्या सध्याच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? काय चाललंय सरकारचं, काय चाललंय सध्या? काहीच मिळणार ना. कोण कोणाचा उमेदवार आहे, कोण कोणाचा प्रचार करतो. आजच्या पवित्र दिवशी कशाला त्या घाणीचं नाव घ्यायचं? बरं, कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? शांतता. बरं, इथल्या विकास आराखड्याबद्दल काही काय मत व्यक्त करणार? ते तर होणं गरजेचंच आहे ना. गेल्या वेळेसच आपण सांगितलं होतं की तुम्ही करा, परंतु काय असतं, एखाद्याला जर जातीवादाची सवय लागली तर ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या इतक्या पवित्र स्थानी सुद्धा विकास करत नाहीत. त्यांना दुसरीकडे पैसा द्यायला, व्यापाराला देण्यासाठी प्रकार केलेले लोक आहेत, त्यांना सोडायला चालतं. पण मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र भूमीला त्यांना विकसित करणं चालत नाही. सरकारने आणखीन तरी शांतपणाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा ही आमची त्यांना विनंती. तुम्ही दिल्लीला जाणार आहे, दिल्लीला तुम्ही आंदोलन करणार आहे, काय तयारी सुरू आहे? आणखीन नाही, कारण ते आपल्याकडचं वातावरण आहे, तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे. त्याच्यामुळे अशी मिस्टेक व्हायला लागली की इकडं थंडी असली तर तिकडं ऊन असतंय, तिकडं ऊन असलं आपल्याकडं पाऊस असतो. त्यामुळे आणखी ठरवलं पण दिल्लीला जाणार. राज्यात सध्या एकत्रीकरणाचा वारं सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र झाले. झाले काहीच मिळण्याला कोण कोणाच्या पॅन्डॉलमध्ये उभा आहे ती, कोण कोणाचा विरोधक घेऊन काय, फक्त यांनी शेतकरी मारला. यांना निवडून यायचं, एकदम मोठं व्हायचंय. त्यामुळं लोकांनी शानं होणं गरजेचं आहे. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही. म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो, आपली शक्ती आपल्यात वापरू नका. कोणी आपल्यावर काय बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या, परंतु आपण उत्तरं देऊ नका. त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वायाला घालायची नाही. आणि मराठ्यांनी याचबरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे, आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कोणी केला त्याला आपलं मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही. चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं लोक हसतात नंतर. आपल्या माणसाला केलं पाहिजे. समाजाला विरोध करणाऱ्या, समाजाच्या लेकरांच्या आरक्षण विरोधात करणाऱ्याला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे. त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे. या मताचं मी आहे आणि ते समाज करेल सुद्धा. महाविकास आघाडी महायुती म्हणते मराठीच महापौर होणार, पण मात्र मराठ्यांच्या ज्या खरंच मराठ्यालाच डावला जातो, मग मराठी महापौर कशासाठी? नाही आता
ही काय आहे ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाही. त्यामुळे काय कुणी झालं आणि काय झालं तर आमच्यात काय परिवर्तन होणार आहे का? एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का? गोरगरीब मराठी आहेत त्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळणार आहे का? याचं उत्तर नाही आहे. आमच्या गोरगरिबांना न्याय दिला जाणार, कर्जमाफी केली जाणार आहे का? याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे आपणच शहाणपणाच्या भूमिकेत यायचं. वेळ आली की मतदानातून दाखवून द्यायचं, यांना पाडत जायचं. मग मराठाच्या जीवावर राजकारण करतात काय? आता कुठं आम्ही आलो तर धोरणात आता आम्ही कसं पाडितो रप बरं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं त्या संदर्भामध्ये काय आता सरकार आता मला वाटतं 19 तारखेला त्याच्यावर 18-19ला बैठक घेऊन म्हणलेली आहे. त्याच्यावरती सविस्तर सगळा पण शब्द दिलेला त्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि सोडणार सुद्धा नाही. जर सोडलं ना मग मी घोडे लावित असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले काय कसं पाहता तुम्ही? अगदी प्रश्न मलाच विचारतेच कोणी आलं